सांगितलं की जे श्रवण आहे ते कशा पद्धतीने करावं आणि कोणत्या ग्रंथांचं करावं. श्रवण जे आहे, आणि श्रवण म्हणजे नुसतं शब्दशा घ्यायचं नाही. श्रवण म्हणजे एक आपल्याला जी वस्तू मिळाली आपल्या सद्गुरूकडून, जे नाम मिळाले त्याचं नामचिंतन म्हणजे श्रवण. श्रवणाचा नुसतं शब्दशा अर्थ कळणार नाही. तर ते श्रवण करता 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 त्या नामाने काय होतं, देहांत निरूपण, म्हणजे देहाचा अंत होतो. त्या चिंतनाने देहाचा अंत होतो, म्हणून समास 10वा देहांत निरूपण. आपल्या मनावर दृश्याचा जर पगडा बसलेला आहे, त्यामुळे खरे नसलेले दृश्य खरे वाटते व खरे असलेले सूक्ष्म स्वरूप खोटे वाटते. हा सगळा मायेचा परिणाम आहे. सत्संगामध्ये राहून विचार केला तरच आपले मन मार्गावर येते. जे दृश्य खरे नाही ते आपल्याला खरे वाटते. जे अदृश्य आत्मस्वरूप खरे आहे ते आपल्याला खरे वाटत नाही. विचार केला तर हा सगळा मायेपासून निर्माण होणाऱ्या भ्रमाचा परिणाम आहे असे आढळले. सत्य काय आहे हे बरोबर कळावे म्हणून नाना प्रकारची निरूपणे विवेचने केलेली आहेत. तरी पण मनावर असलेली असत्याची पकड काही ढिली होत नाही. असत्य सत्य रूपाने एकदा मनात असले की मग कोणीही न शिकविता ते मनामध्ये अगदी दृढ होत जाते. बघा, असत्य काय झालेलं आपल्याकडे सत्य रूपाने, म्हणजे काय, आपण आहोत कोण, आत्मा, आणि आपण दृढ काय केलंय, मी देह आहे. म्हणजे हे मी देह आहे असत्य, आणि सत्य काय आहे, मी आत्मा आहे. पण आपल्याला दृढ काय करायचंय, मी आत्मा आहे, पण आपण दृढ काय केलंय, मी देह आहे. असत्य सत्य रूपाने एकदा मनात असले की मग कोणी न शिकविता ते मनामध्ये अगदी दृढ होत जाते. अर्थात आंतरिक सत्य असून देखील ते त्यातल्या तेथे नाहीसे होते. मनात दृश्य भरले की स्वरूपावर झाकण येऊन त्याचे अस्तित्व लोपल्यासारखे होते. वेद, शास्त्र व पुराणे अनेक प्रकारचे विवेचन करून सत्याचे स्वरूप निश्चितपणे सांगतात, तरी या सत्य स्वरूपाची आपल्या स्वतः साक्षात प्रचिती येत नाही. सत्य काय आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. वेद, शास्त्र, पुराणे अनेक प्रकारचे विवेचन करून सत्याचे स्वरूप निश्चितपणे सांगतात, तर या सत्य स्वरूपाची आपल्या स्वतः साक्षात प्रचिती येत नाही. सत्य प्रत्यक्ष असून ते झाकले गेले, आणि जे सत्य नाही ते मात्र सत्यपणाला चढले. अशा रीतीने हा विपरीत प्रकार पाहता घडून गेला. अशी ही मायेची करणी आहे. संतांच्या संगतीमध्ये राहून श्रवण केले आणि त्यावर मनन केले म्हणजे मायेचा परिणाम लगेच ध्यानात येतो. असो, आत्तापर्यंत सांगितलेल्या परमार्थाने साधकाला आत्मज्ञान झाले असे धरून चालण्यास हरकत नाही. जीव परमात्मा स्वरूपाशी तदाकार झाल्यावर साधकाचे चित्त चैतन्यमय बनते. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देते. तो अत्यंत समाधानी बनतो. मग त्याचा देह प्रारब्धाच्या गतीप्रमाणे जगतो. म्हणजे एकदा आत्मज्ञान झालं की जो आपला देह आहे तो लगेच पडत नाही, कारण त्याचं पाठीमागचं प्रारब्ध असतं. त्या प्रारब्धाप्रमाणे तो देह त्या प्रारब्ध गतीप्रमाणे जगतो. त्याच गतीने त्याला अंतकाल येतो. तो कसा, कोठे व केव्हा यायचा हे देखील प्रारब्धावर अवलंबून राहते. म्हणजे आपला देह कुठे पडणार आहे, कसा पडणार आहे हे प्रारब्धाने होणार आहे. पण तो कसाही असला तरी ज्ञानीपुरुषाचे समाधान अभंग टिकते. ज्ञानीपुरुष आहे त्याचा विचार करत नाही, माझा देह कुठं पडणार आहे का काय आहे का काय, काही होत नाही. जरी चिखलामध्ये पडला देह तरी ते कसे समजतात माहिती आहे का, आपली जी सावली आहे ना, चिखलात पडल्यावर आपण कधी विचार करतो का मागे फिरून, ही सावली माझी चिखलात का पडली असा विचार करतो. तसा त्याचा देह त्या सावलीसारखा असतो, म्हणून त्याला त्याची काही खबर, त्याचा काही तो विचार करत नाही, असं प्रत्येकाने समजायचे. आतापर्यंत या ग्रंथामध्ये आत्मज्ञानाचे सुसूत्र विवेचन केले, त्यामुळे साधकाला स्वस्वरूपाचे ज्ञान झालेच असले पाहिजे. अर्थात परमार्थाचे गुण त्याच्या अंगी बांधणारच सकारात्मक सांगितलं. ज्याने अनुग्रह घेतलेले, जे संतांना शरण गेलेले, त्यांना त्या स्वस्वरूपाचं ज्ञान झालंच पाहिजे असे ग्रंथ सांगतात, असे आपले साधू संत सांगतात. स्वस्वरूप
स्वरूप ज्ञानामुळे मनाचे संपूर्ण समाधान होते. स्वरूप ज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान. चित्त चैतन्याशी समरस होऊन जाते आणि खरा मी कोण आहे हे कळल्याने ब्रह्मस्वरूप ओळखता येते. ज्ञानीपुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. तो कधी विचार करत नाही देहाचा की माझा देह कुठं आहे किंवा काय आहे, कारण त्याला माहित आहे जे कर्म घडणार आहे ते कशावर घडणार आहे, प्रारब्धामुळे घडणार आहे. आणि आता त्याला माहित आहे आता जो मला देह मिळालेला आहे ते माझं पाठीमागचं प्रारब्ध कर्म आहे आणि ते मला भोगावंच लागणार आहे, म्हणून त्याच्याकडे त्याचं काही लक्ष नसतं. ज्ञानीपुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. आत्मज्ञानाने त्याचे सगळे संशय नाश पावतात. देहाचे खोटेपण कळल्याने त्याच्याबद्दल ज्ञानीपुरुष अनासक्त किंवा उदासीन असतो. देहाचं खोटेपण कळालेलं आहे. आता तुम्हाला सांगा, रस्त्याने चालताना जर समजा तुम्हाला समजा 10 रुपयाची नोट पडलेली असेल किंवा मी पूर्वी असायचे बरं का, आता कुठे दिसत नाही 10-20 त्या खोट्या नोटा असायच्या नाही का, तो बघूनच समजतो काय ही नोट खोटी आहे, तो उचलतो का नाही. तसं ज्ञानी पुरुषाने समजलं पाहिजे हा देह कसा आहे, खोटा आहे. समजतो का आपण, सांगा बरं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, ज्ञानी पुरुष समजतात ना, आपण कुठे ज्ञानी आहोत नाही का. बरं आपण ज्ञानी झाल्यावर तरी करू ओळखू, आता नसेल ओळखलं तर. ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धावर सोडतो. आत्मज्ञानाने त्याचे सगळे संशय नाश पावतात. देहाचे खोटेपण कळल्याने त्याच्याबद्दल ज्ञानी पुरुष अनासक्त किंवा उदासीन असतो. मग देह आजच पडला काय किंवा बरेच दिवस राहिला काय, दोन्ही बद्दल त्या सुख दुःख उरत नाही. सुखे संतोषाने यावे, दुःखे विषादाने भरावे, लाभ अलाभाने धरावे मना माझी. सुख आलं काय दुःख आलं काय तो मनामध्ये कसलाच लाभ आला काहीच पकडत नाही. ज्ञानी पुरुषाला शरीर असत्यपणे भासते, म्हणून त्याचे विकार त्या किंचित बाधत नाही. प्रारब्ध योगाने त्याचे शरीर जेथे पडते तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. बघा, साधू पुरुषाचं जे शरीर आहे जिथं पडतं त्यालाच तीच पुण्यभूमी बनून जाते. खरे म्हणजे साधू संत येऊन राहिल्याने, आता आपल्याला माहित नाही, काही वेळेला आपण म्हणतो ते तीर्थक्षेत्र बनलं, पण कशामुळे बनलं हे आपल्याला माहित नाही. पण आता तर आपल्याला माहित करायला हरकत नाही ह्या गोष्टीवरून. काय, प्रारब्ध योगाने त्याचे शरीर जेथे पडते तीच मोठी पुण्यभूमी बनून जाते. आता गोटी पुण्यभूमी बनली नाही का, तीर्थक्षेत्र बनलं नाही का, कारण तिथे एका साधून देव ठेवलेले आहे म्हणून ते तीर्थक्षेत्र बनलं किंवा पुण्यभूमी बनली. खरे म्हणजे साधू संत येऊन राहिल्याने तीर्थांना पवित्रपणा येतो. आणि आपण कशासाठी जातो तीर्थांना, आपण पवित्र होण्यासाठी. आणि साधू संतांच्यामुळे तीर्थांना पवित्रपणा येतो. किती फरक आहे आपल्यामध्ये आणि साधू संत. संतांच्या वस्तीमुळे तीर्थाचे महात्म्य वाढते. साधू संत जर तीर्थामध्ये जाऊन राहिले नाही तर पुण्यक्षेत्रांना कोणी विचारणार नाही, त्या क्षेत्रांना कोण विचारणार आहे. साधू संत जर तिथे गेले नाही, त्यानंतर ते पुण्य त्या तीर्थांना लागलं नाही तर कोण विचारणार आहे. मग एखादी नदी आहे आणि ती नदी सारखीच झाली असते नाही का. एखाद्या पुण्य नदीच्या काठी आपला देह पडावा म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल, हा आपला अज्ञानी सामान्य लोकांचा विचार आहे. काही जणांना वाटतं की कुठल्या तरी पुण्य नदीच्या काठी, अरे पुण्य तुझ्यामुळे त्या नदीला पुण्य पण लाभणार आहे. आणि आपण म्हणतो कुठल्या तरी पुण्य नदीच्या काठी आपला देह पडला पाहिजे. बरं, ते काशीला जातात, एका वर्षी काशीला गेले, एका बाईने उडी मारली, कुणी नेलं तर रामकदम वाटतं कोणतरी नेलं तर ते आता रामकदम येतात ना ते फुकटमध्ये फ्रीमध्ये. ती काशीची नदी आली आणि तिने उडी मारली. तर म्हणलं का ग बाई तू उडी मारते एवढी, आता त्यावेळेला लगेच काढली बाहेर. तर म्हणले मी असं ऐकलं होतं, म्हणले काशीला जर देव ठेवला तर म्हणे पुण्य लागतं, म्हणजे त्याचा देव काय होतो, मुक्ती मिळते त्याला. आता म्हणलं तुला जर तिथं मुक्ती पाहिजे तुम्ही तर त्याला घरातच सांगायचं होतं मला, इथं माझ्या मुक्तीला मुक्ती का लावते तू इथे. लोकांचं एक अविचाराने वागतात. एखाद्या पुण्य नदीच्या काठी आपला देह पडावा म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल, हा आपला अज्ञानी सामान्य लोकांचा विचार आहे. साधू नेहमी मुक्तपणाच्या अवस्थेमध्ये असतो. कुठल्या नदीने वगैरे आपल्याला पुण्य लाभणार नाही. संतांच्या वचनाने, संतांच्या ज्ञानाने, संतांच्या नामानेच आपल्याला पुण्य लाभणार आहे. आणि तीच आपली काशी, संतांचं वचन जर आहे तीच काशी, तेच क्षेत्र. याच्या व्यतिरिक्त काय आहेच नाही. त्याच्या व्यतिरिक्त तर कशाला त्यांना एवढं आपण काय महत्व द्यायचं सांगा बरोबर. संतांच्यामुळे जर त्याला महत्व येतंय त्या तीर्थक्षेत्रांत, आपण का त्यांना महत्व द्यायचं. देहाला मृत्यू येण्यास उत्तरायण हा काल उत्तम तर दक्षिणायन हा काल आदम होय.
हा देहबुद्धीचा भ्रम समजावा. आता हे तुम्हाला जर पूर्ण जाणून घ्यायचं असेल ना उत्तरायण आणि दक्षिणायन, तर ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये शेवटून 3ऱ्या किंवा 4थ्या श्लोक वाचा. म्हणजे पूर्ण 3ऱ्या किंवा 4थ्या श्लोक म्हणजे पुढे समजा आता शेवटचे श्लोक असतील किंवा 17-18 आणि 25ला संपतोय, तर तसं वाचा 17-18. मग तुम्हाला दक्षिणायन कशाला म्हणतात, उत्तरायण कशाला म्हणतात ते कळलं. पण हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी सांगितलं, दक्षिणायन सांगितलं, उत्तरायण सांगितलं, शेवटी सांगितलं हेही मार्ग माझ्या प्राप्तीसाठी मला मान्य नाही. बघा, शेवटी नामच तुम्हाला ते तारू शकतं. कारण ते थांबले होते ना दक्षिणायनची उत्तरायणांची वाट बघत. कोण? भीष्माचार्य होते. नाही, दांडी उडवली त्यांची. बघा, तुम्हाला जर सविस्तर पाहिजे असेल तर ते श्लोक वाचा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला दक्षिणायन कशाला म्हणतात, उत्तरायण कशाला म्हणतात. अंतर्यामी आत्मबुद्धी स्थिर झालेले साधू काल सत्याच्या पलीकडे निसंशयपणे वावरतो. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात पुढील श्लोक आढळतात. मला काय सांगायची गरज लागत नाही. पुढील श्लोक आढळतात, त्यात आपण श्लोक वाचू आणि त्यांनी जर समजा त्याचा विस्तार केला असेल तर पाहू आपण. बरं आहे, मग तुम्हाला घरी जाऊन काय आणि कोण बघतं घरी जाऊन सांगा बरं. ताबे मामा एकदम खुदकन हसले, म्हणजे बरं झालं मला आता, नाही का, बघायची काय गरज नाही. आता इथंच सांगतात तर श्लोक जाऊन बघायची काय गरज नाहीच बघत आपण. आता काल मी सांगितलं होतं की तुमच्या आता हा महिना म्हणजे हा जो महिना आहे तो पुण्य महिना आहे, तर त्यासाठी तुम्ही एवढे ज्ञानेश्वरी श्लोक वाचा. बाग किती जणांनी वाचले सांगा बरं. बघा, एकच माणसाचा हात वरती. सांगा मग आपण साधू संतांच्या बोलण्यावरती काय विश्वास ठेवतो बरे? आपण सांगितलं का? जी शास्त्राने सांगितलं ते सांगितलं, साधू संतांनी आमचं सांगितलं ते सांगितलं. करतो का आपण? अंमलबजावणी बाबा म्हणायचे, सांगतो मग सांगतो. नामा म्हणे, तुका म्हणे, पण नद्या तू काय म्हणे? म्हणजे तुझी काय अंमलबजावणी आहे का? नुसतं नामा म्हणे, तुका म्हणे, नुसतं चाललंय नाही. बरं, ठीक आहे, जाऊ दे. आपण काय माहिती आहे काय, तुमचं चुकीचं नाही काय, आपण संसारिक माणसं आहोत नाही. ते संत होते, त्यांना काय प्रपंच नव्हता, सगळं सोडलं होतं नाही काय. सोडलं होतं तर मग तुकाराम महाराजांची बायको त्यांना शिया का घालत होती? सोडलं होतं ना, म्हणजे संसारात होती म्हणून शिया घालत होते ना, ते होते म्हणून. नसते तर शिया घालायची गरजच काय होती? जाऊ दे, गेले ते. एवढं सुद्धा आपल्याला हे येऊ नये का, वेळ का मिळू नये का? तुमचा प्रश्न. अग्नी ज्योत. पुन्हा एक सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा 2रा अध्याय, 9वा अध्याय, 13वा अध्याय, 15वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचा. त्यातून तुम्हाला ही बाकी सगळे अध्याय नाहीच वाचायला मिळाले तर 9वा अध्याय नक्की वाचा. कारण 9व्या अध्यायामध्ये संपूर्ण जे 18 श्लोक आहेत ना, ते सोपं करून सांगितलेलं. प्रत्येक अध्यायातले थोडे भाग त्याच्यामध्ये सांगितले. नीट वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. अलग लक्षात तेवढं तरी करा कमीत कमी. कारण आता कसं, हा एक पुण्य महिना आहे, वातावरण निर्मिती चांगली आहे आणि तुम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही 50% जेवण कमीच केलेलं असणार. त्याच्याने काय होतं, जरा शरीर थोडं हलकं राहतं. जड शरीर असलं म्हणजे आपल्याला सुस्ती येते किंवा काय येते म्हणून. नाही ते काय, ते व्रत नाही सांगितलेलं, लक्षात घ्या. व्रत म्हणून सांगितलेलं नाही. म्हणजे थोडी बुद्धी जरा शार्प राहते, थोडं वातावरण निर्मितीमुळे आपण थोडं हे उल्हासित असतो. त्यावेळेला ते थोडं वाचल्याने आपल्याला थोडं लक्षात येतं म्हणून. रोज थोडीच आपण करणार आहे आणि रोज केलं तर वाया जाणार आहे. अग्नी ज्योतिरहा. आता श्लोक सांगितलाय त्यांनी, पहा. परत जातो मागे. देहाला मृत्यू येण्यास उत्तरायण काल उत्तम, तर दक्षिणायन हा काल अधम होय. हा देहबुद्धीचा भ्रम समजावा. त्याचं उत्तर इथंच सांगितलं. तिकडे ज्ञानेश्वरीमध्ये जायची गरजच नव्हती. देहाला मृत्यू येण्यास उत्तरायण हा काल उत्तम आणि दक्षिणायन हा काल अधम होय. हा देवबुद्धीचा भ्रम समजावा. इथंच सांगितलं ते देवबुद्धीचा भ्रम. म्हणजे दांडीच उडवली त्यांनी डायरेक्ट एका शब्दात. माऊलींना तरी मला वाटतं 3-4 श्लोक तरी खर्ची करावे लागले. इथं त्यांनी एकाच शब्दात दांडी उडवून टाकली. म्हणजे ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे हे त्यांना. हा तुमच्या देवबुद्धीचा भ्रम आहे. मग देवबुद्धीचा भ्रम आहे, प्रश्नचिन्ह आहे. मग खरं सांगा नाही का, म्हणजे काहीतरी खरं असणार, काय जे खरं करायचं ते असं. हे असं
आपल्याला शास्त्र वाचताना किंवा करताना असे प्रश्न पडले पाहिजे, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला ती समजली पाहिजे. नुसतं असं वाचायचं काय, शाळेत वाचतो तशा गोष्टी वाचल्या तर कळणार आहे का? नाही ना. अंतर्यामी आत्मबुद्धी स्थिर झालेले साधू काल सत्तेच्या पलीकडे निसंदेहपणे वावरतो. म्हणजे आत्मबुद्धीमध्ये तो स्थिर झालेला आहे, मी आत्माच आहे अशी त्याची बुद्धी झालेली आहे. त्यामुळे त्याला आता संदेहपणा कुठला नाहीच नसतो. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात पुढील श्लोक आढळतात. अग्नी हा, ज्योतिर्हा, शुक्लहा, षण्मासा उत्तरायणम, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. धूमो रात्रिहा तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम, तत्र चांद्रमसम ज्योतिहा योगी प्राप्य निवर्तते. आता अर्थ सांगतात त्याचा. इथे 2 श्लोक सांगितले, 24 आणि 25. तुम्ही आता तुम्हाला शोधायची गरज नाही. ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये 24 आणि 25 श्लोक वाचा आणि त्याच्या पुढे आणि 2 श्लोक असतील. अर्थ. आत अग्नी, बाहेर ज्योतीचा प्रकाश, दिवस, शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे 6 महिने अशा स्थितीत ज्याचे ध्यावसन होते ते ब्रह्म जाणारे ज्ञानी ब्रह्माप्रत जातात. बघा कसा मृत्यू यावा त्याला. आत अग्नी असला पाहिजे, बाहेर ज्योतीचा प्रकाश असला पाहिजे, त्याला दिसला पाहिजे, बाहेर प्रकाश असला पाहिजे, दिवस असला पाहिजे आणि शुक्ल पक्ष, 2 पक्ष आहेत की नाही, शुक्ल आणि कृष्ण पक्ष. तर शुक्ल पक्ष पाहिजे आणि उत्तरायणाचे 6 महिने. म्हणजे समजा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर, म्हणजे पहिले 6 महिने, उत्तरायणाचे 6 महिने. अशा स्थितीत ज्याचे ध्यावसन होते ते ब्रह्म जाणणारे ज्ञानी ब्रह्माप्रत जातात, ते ब्रह्माप्रत जातात. असा ज्यांचा मृत्यू होतो. हा, आता दक्षिणायन सांगतील. हा, हे उत्तरायण दक्षिण. आत धूर, मगाचं काय सांगितलं, आत काय पाहिजे, अग्नी पाहिजे. आता इथे काय सांगितलं, आतमध्ये धूर पाहिजे. आतमध्ये धूर असलेला अग्नी, बाहेर रात्र व अंधार, बाहेर रात्र. पहिलं काय सांगितलं, याच्या पहिल्यामध्ये बाहेर प्रकाश पाहिजे. इथं काय सांगितलं, बाहेर रात्र व अंधार. कृष्ण पक्ष, तिकडे शुक्ल पक्ष, इकडे कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे 6 महिने. अशा स्थितीत ज्याचे ध्यावसन होते ते योगी लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतात. ते चंद्रलोकापर्यंत जातील पण परत येतात, त्यांना मोक्ष नाही. दोघांनाही मोक्ष नाही, तिथपर्यंत जातील आणि तिथून परत येतील. श्री समर्थांनी येथे अगदी स्पष्टपणे सुचवले आहे की देहबुद्धी जळाल्यामुळे जिवंतपणे जो ब्रह्मस्वरूप झालेला असतो त्याला अंतकाळचे भय उरत नाही, त्याला कालाचे बंधन नाही. तो ज्या क्षणी देह ठेवतो तोच पुण्यकाळ ठरतो. बघा, शास्त्र सांगते की उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षात घरामध्ये दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यात अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे, म्हणजे जीवास उत्तम गती मिळते. पण योग्याला अर्थात आत्मज्ञानी पुरुषाला यापैकी कशाची गरज नसते. ज्याला ज्ञान आत्मज्ञान झालेलं आहे त्याला यापैकी कशाची गरज नसते. पण आत्मा म्हणजे काय, आता त्याला कशाची जाणीवच नाहीये. आत्मा म्हणजे लक्षात घ्या, आत्मा म्हणजे काय, त्याला कसलीच जाणीव नाही. जाणीव भगवंती नाही, हे पाठ करायला नाही, त्याला आता कसलीच जाणीव नाही. तो उत्तरायण काय दक्षिणायण काय आठवत बसेल का? नाही. बरं मी आत्मा आहे हे तरी आठवत बसेल का? नाही. कारण पुन्हा मग परत त्याला वाचायला यावं लागलं, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, तेही नाही आठवत. काहीच आठवत, सहज आठवण गेले बघ, तेही नाही. काय आठवण काय ना आठव. जर आठवत असेल तर नाठव ना, जर नाठवी नाही ना आठवण त्याच्याही पलीकडे. हे म्हणण्यासाठी आठवण हे म्हणण्यासाठी बघत, नाही तर तेही नाही तिथे. असं एक म्हणणंही नाही, एकांत, एकाचाही अंत, म्हणजे आता काहीच नाही. आणि तो आला वृत्ती असेल तर तो मी आठव भावा भाव अमुक अमुक म्हणेल ना, दक्षिणायन उतार. पण त्याचं वृत्तीच शिल्लक राहिलेली नाही तर तो काय समान. वृत्तीमुळे कळतं ना आपल्याला, मनामुळे कळतं ना, हे काय ते काय ते काय, ते राहिलंच नाही. मनाची उन्मन झालं म्हणजे मन राहिलंच नाही, नाही का. आणि तुका म्हणे
शेवटचं चरण तुका म्हणे म्हण नोय वृत्तीवर. आणि सुखाचे शेजारी कोण? सुखाच्या शेजारी म्हणजे तो आत्मस्वरूप झालेला आहे. आत्मस्वरूपाच्या शेजेवर झोपला म्हणणं हेही नाही, तो तेच झालेला आहे. तुका म्हणे म्हण नोय वृत्तीवर, म्हण वृत्तीवर नाही आता. मग त्यावेळेला त्याला काय आठवणार आहे आता? माझा मृत्यू कसा होणार आहे, किंवा मी कुठे दक्षिण आहे का उत्तर आहे का काय? पाप पुण्यावर त्याने पाणी सोडलेले असते. काय पाप पुण्यावर पाणी सोडलेले? तुला म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोलेली पाप पुण्य अंगा. बघा बघा आलं इथे. पाप पुण्यावर त्याने पाणी सोडलेले असते. तो दोन्हींच्या पलीकडे गेलेला असतात. देहाचा शेवट चांगला झाला, कष्ट न होता देह पडला तर मरणारा माणूस धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात. बघा, देहाचा शेवट चांगला झाला, कष्ट न होता देह पडला तर मरणारा माणूस धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात. ज्ञानी नाही, कारण त्याचा देव कुठं पडेल काय पडेल याची खबर नाही. तर तू कसा म्हणतो? काही जण अहो काय सांगायचं तुम्हाला, एका गावाची कोण होतं पाटील आहे, पाटलाची बायको वारली आणि सगळ्या गावात बोंबाबोंब झाली. काय पाटलीचं सोनं झालं. नेमकीची एकादशी दिवशी वारली नाही का? आज जसे ते आपले दोंडू शेळके बाबा ते वारले ना, तर सगळे तिथे म्हणत होते बाबाचं सोनं झालं, बाबाचं सोनं झालं. का? कारण हा महिना कोणता आहे? अधिक महिना आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं देहांत झालं. बरं, आणि काहीच नाही, फक्त म्हणे की 2 दिवस फक्त जेवण सोडलं होतं. 2 दिवस चालतं पण एकदम, फक्त जेवण सोडलं म्हणजे हालचाल वगैरे सगळं सगळं काही चाललं. आणि 2 दिवस जेवण सोडलं आणि तिसऱ्या दिवशी काल रात्री 2:30 वाजता दिवस वाढला. सहज नाही. का गेलो होतो आपण तिकडे? काहीतरी कारणास्तव आपण म्हणे आम्ही झालो. हा, तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप. त्यांना आता तिथं पापही आठवत नव्हतं, पुण्य आठवत नव्हतं, काय नाही, सहज दिवस वाढला. देहाचा शेवट, अज्ञानी माणसं म्हणतात देहाचा शेवट चांगला झाला. आता हे अज्ञानी म्हणत होते, आता आपण काहीच बोलत नसायचं काय? आता त्यांना काय सांगणार आहे कोण? ते कुठे गेले? ते तिथं चाललं होतं, वैकुंठवासी झाले का कैलासवासी झाले. अरे कसला आलाय वैकुंठ, कसला आला कैलास? असं दिसतो का तुम्हाला आकाशात? हे बघा, हे बघा कैलास, हे बघा, हा बघा स्वर्ग. आपणच आपला स्वर्ग बनवायचा, आपणच आपला वैकुंठ बनवायचा, आपलं आपणच बनवायचं. काय गरज आहे दुसरं वैकुंठ? त्या वैकुंठाला गेला, कैलासाला गेला, तर स्वर्गाला. हे आपण ठरवलेले वैकुंठ आणि कैलास. काय प्रमाण आहे हरिपाठामध्ये नाथ महाराजांचं? वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्र देव तया विना ठाव कुठे? काय वैकुंठात आणि कैलासाचा देव आहे? आणि तया विना रिता ठाव कुठे? अरे सब त्याच्याशिवाय रिता ठावच नाही. आणि तुमचा कैलास आणि आला कुठून? कैलास आणि काय वैकुंठ? हे काय सगळ्यांनाच काय एखाद्याला पटेल पण पचणार. बरेच काल आता म्हणून महाराजांनी काल सांगितलं ना, कोण काय करतो, कोण काय करतो, कोण मुतटकी करतो, कोण पिशटकी करतो. काल तुम्ही होते, तुम्ही नका म्हणा काय काय करतो. त्याच्याकरता सांगितलं ते की हे काहीच नाहीये, हे काहीच नाही. का नामाशिवाय संतांशिवाय ही गोष्ट आहेच नाही. काय देहाचा शेवट चांगला झाला, कष्ट न होता देह पडला तर मरणारा माणूस धन्य झाला असे अज्ञानी लोक म्हणतात. अंतकाळी भगवंताचे स्मरण होऊन शांतपणे मरण येण्यासाठी जन्मभर अभ्यास करावा लागतो, सत्कर्मी करावी लागतात. याची अडाणी लोकांना कल्पनाच नसते. जन्मभर कसे वागून अंतकाळी तेवढे भगवंताचे स्मरण केले म्हणजे भगवंत भेटतो असे अज्ञानी माणसाचे अगदी चुकीचे मत आहे. बघा, म्हणजे कसंही वागायचं आणि म्हणायचं आता त्याचं काय झालं पाहिजे, चांगलं मरण आलं पाहिजे. कसं काय चांगलं मरण? जे पेरलं ते उगवणार ना, नाही का? आणि म्हणजे चांगलं मरण आलं पाहिजे. हा, आणि मरणी जयाची आठवे ते त्याची गती तो पाहिजे म्हणून सदा स्मरावे माते म्हणून. म्हणजे माझं स्मरण जर केलं तुम्ही सुरुवातीपासून ते आतापर्यंत, तर तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकता. आणि जर समजा अंत काही बरेच, आणि मी काय म्हणतो, भले त्यांनी देव 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 केलं असं, पण मरताना जर त्याने एखादं वाचना राहिली तर. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत माते स्मरावे त्वा.
तू माझं स्मरण शेवटपर्यंत केलं पाहिजे. आणि आम्ही कसलं कसलं स्मरण करतो, विषयाचं. मग आता मरण कसलं येणार, विषयाचं येणार. जन्म घेणे लागेल वासनेचे. आपलेच मत खरे समजून हे लोक स्वतःचे नुकसान मात्र करून घेतात. म्हणजे स्वतःच मत खरं करायचं बरं का, असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल. आणि शास्त्र काय सांगतंय त्याच्याकडे आपलं लक्ष आहे का. आपलेच मत खरे समजून हे लोक स्वतःचे नुकसान मात्र करून घेतात. खरं आहे, कारण हे जे स्वतःच्या मतावर मागणारी माणसं आहेत ते संतांचं कधीच ऐकणार नाही. मनोमार्गी गेला तेथे चिमुकला. जिवंतपणे कोणतेही परमार्थ साधन जर केलेले नसेल तर संबंध आयुष्य काही न साधता वाया निघून जाते. मुळात धान्य जर पेरलेच नाही तर काही उगवणारच नाही, तसेही घडते. आणि काही पेरलंच नाही, चांगलं काही पेरलंच नाही आणि उगवण्याची अपेक्षा करतात, तर उगवेल का. माणसाने जिवंतपणे जर ईश्वराची भक्ती केली तर तो पवित्र होऊन जातो. एखाद्या माणसाने जवळील पैशाची नीट व्यवहार केला तर त्यास खूप पैसा मिळतो, तसा प्रकार इथे होतो. जर नीट आपण व्यवहार केला, आपल्याला इथे हे भांडवल दिलेले आहे, लक्षात घ्या. जसा आपल्याला व्यवहार करण्यासाठी पैसा हे भांडवल आहे, तसं हे भांडवल आपल्याला केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हे भांडवल दिलेलं आहे. विनाकारण कुठेतरी खर्च करण्यासाठी दिलेलं नाही, विषयासाठी दिलेलं नाही. आपण दिल्या वाचून परत आपल्याला मिळत नाही, पेरल्या वाचून होत नाही, ही वचने लोकांना ठाऊकच आहे. जो सेवेचे श्रम करीत नाही तो मालकापाशी मोबदला मागू शकत नाही. मालकाने आपल्याला हे कशासाठी दिलेले आहे, मालकाचं नाव घेण्यासाठी, बरोबर. आणि जर त्याने मालकाचं नाव घेतलंच नाही तर तुम्हाला तुम्ही मागा ते देईल का, नाही देणार. त्याचप्रमाणे जसा तुम्हाला सांगू का, अजून एक उदाहरण सांगतो. एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीने एकाला मॅनेजर बनवलेलं. जो डायरेक्टर असतो त्या डायरेक्टरनी कंपनी मॅनेजर बनवलेलं आहे. मग त्या मॅनेजरला सुखसुविधा कोण देतं, तो डायरेक्टर देतो, बरोबर आहे. सुखसुविधा डायरेक्टर देतो. मग त्या मॅनेजरला सुखसुविधा कशासाठी दिलेले आहे, केवळ आणि केवळ त्यांनी कंपनी नीट सांभाळावी म्हणून, बरोबर आहे. तसा आपला डायरेक्टर भगवंत आहे. त्या भगवंताने ह्या सगळ्या आपल्याला सुखसुविधा दिलेल्या आहेत. मग त्याचा उपयोग कशासाठी करायचा आहे, भगवंताच्या कामासाठी. तो मॅनेजर सुद्धा डायरेक्टरच्या कामासाठी जशा त्या सुखसुविधाचा उपयोग करतो, तशा आपल्याला ज्या सुखसुविधा दिलेल्या आहेत त्याचा उपयोग केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलेले आहे. तुम्हाला माझं म्हणण्यासाठी नाही. मॅनेजर म्हणतो का हे सगळं कंपनी आता माझी आहे म्हणून, आता कंपनी सगळा माल आहे तो माझा आहे, या गल्ल्यामध्ये जो गल्ला जमलाय तो माझा आहे असं म्हणतो कधी नाही ना. आणि आपण म्हटल्याशिवाय त्याचप्रमाणे जिवंतपणे जो भगवंताची भक्ती करीत नाही त्या अभक्ताच्या अंतकाळी आत्मकल्याण होत नाही. जिवंतपणे ज्याने भगवंताची भक्ती केलेली नसते तो अंतकाळी चांगल्या अवस्थेला पोहोचत नाही. मेल्यावर त्याला मुक्ती मिळत नाही. जो जशी करणी करतो तसे त्याला बरे वाईट फळ मिळते. सारांश, भगवंताची भक्ती केली नाही तर अंतकाळी तो पावन होत नाही. आणि हे कधी कळू येतं, कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी. त्याच्या अगोदर काय कळत नाही, विचार करत नाही. देहाच्या दृष्टीने त्याला सुखाचे मरण आले तरी भक्ती न केल्याने तो वाईट गतीलाच जातो. मग देहाचं त्याने सुख भरपूर केलेलं आहे त्याने देहासाठी, पण जर भक्ती केली नसेल तर तो वाईट गतीलाच जातो, म्हणजे अधोगतीला जातो, ऊर्ध्वगतीला जाणार नाही. म्हणून जिवंत असताना साधू आपल्या जन्माचे सार्थक करून घेतो, आत्मसाक्षात्कार करून घेतो. अशा रीतीने त्याचे शरीर भगवंताच्या कारणी लागते म्हणून तो धन्य होईल. जसं मग तुम्हाला सांगितलं, मॅनेजरला ज्या सुखसुविधा दिलेल्या आहे ते केवळ आणि केवळ डायरेक्टरने सांगितलेलं आहे, डायरेक्टरने त्याला कामं करण्यासाठी. तसं आपल्याला ज्या ह्या सुखसुविधा दिलेल्या आहेत ते केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी सुविधा आहेत, आपलं म्हणायचं नाही. साधू बाहेरून जगात इतरांसारखा वावरतो हे खरे, परंतु त्याची आतील व्यवस्था फार निराळी असते. बघा कसं आपण साधू ओळखणार, इथं काय सांगितलंय, साधू बाहेरून जगात इतरांसारखा वावरतो. मग आता आपण साधू कसे ओळखणार, मला असं वाटतं सांगू तुम्हाला, खरं सांगू, या साधूला आहे ना पाठीमागे एक शेपूट पाहिजे आणि पाठीमागे असे पूर्ण असे 2 कान पाहिजे.
मग साधू ओळखलं जाईल, बरोबर ना? तेवढं करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. साधू मोठ्या बाबांकडे, फलके बाबा साक्षीले, मोठ्या बाबांकडे एक जण अनुग्रह घ्यायला गेला. बाबा लगेच म्हणले रामदास बाबांना, देऊन टाका त्यांना, देऊन टाका. तर ज्याने घेऊन आलं ना ते बाजूला घेतलं, त्याला म्हणजे मला मोठ्या बाबा अनुग्रह घ्यायचं. ते म्हणतो बरं का. आणि बाबा, आता बाबांचे कान म्हटले होते, कुठे गेला तरी तिथं त्यांच्या कानात येणारच. बाबांनी लगेच ऐकलं. म्हणजे भाऊ, म्हटलं छोटा इंचू जर चावला ना, छोटा, त्याची जर नांगी जर डसली ना तर त्याच्या कळा किती असतात? कमी असतात का? आणि मोठा विंचू जर चावला तर दोघांच्या इंगळ्या चावल्या दोन्हीच्या तरी त्यांच्या कळा सारख्याच असतात. छोटा असो किंवा मोठा असो. छोटा मोठा ठरवलं कोणी? आपण ठरवलं. बरं, कशावरून ठरवलं? देहावरून ठरवलं. देह, आत्मा म्हणजे देह आहे का? नाही नाही. पण आता आपली दृष्टीच तशी त्याला करायचं का, हा मोठा आणि तो छोटा. आपण दोन्ही डसल्या इंगळ्या तर काय होणार आहे? छोटी जर इंगळी चावली तर त्याला 10x10 खोली पुरणार नाही, आणि मोठी इंगळी चावली तर त्याला 30x40 पुरणार नाही का? तेवढी दंश दिला तर त्याच्या काळा दोघांच्या सारख्याच आहे, नाही का? कशावरून गेलो? विनाकारण जायचं नाही. कशावरून गेलो तो आपण तिकडे? साधू बाहेरून जगात इतरांसारखा वावरतो, हे खरे, इतरांसारखा वावरताना दिसणार, पण आपल्याला तो साधू आहे असं आपण कळून घेणार नाही. त्याच्यामुळे आपण तिकडे गेलो. परंतु त्याची आतील अवस्था फार निराळी असते. तुम्हाला सांगू का, आपल्याला आहे ना साधूच्या अजून आपल्याला किंमत कळाली नाही. आपल्याला किंमत कळाली नाही. साधूच्या अंतरंगामध्ये, साधूच्या पूर्ण शरीरात, जसं वायरीमध्ये जशी इलेक्ट्रिक पॉवर असते ना, तशी त्याच्या शरीरामध्ये इलेक्ट्रिक पॉवर असते. बाबांनी यांना, श्रीपाद बाबांनी, पाहिजे अजून गायकवाड ताई जिवंत आहेत, त्यांना जाऊन विचारा. नुकताच त्यांच्या मिस्टरांनी अनुग्रह घेतला होता. मी तुम्हाला का सांगतो की तुमचं तुम्ही समजून घ्या, जरा समजून घ्या. ते समोर उभे होते आणि बाबा पाठीमागून आले, आणि फक्त ते कधी नवीन शर्ट असेल, सफेद शर्ट घातलेलं, थोडासा धागा आहे ना, धागा तो निसटला होता, आणि होता त्याला म्हणजे निसटला. फक्त धाग्याला हात लावला बाबा, असा थाय 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 ते नाचायला लागले. स्वतः तोंडाने सांगतात काय करतो. ऐकलं असतं काय पॉवर असतो काय साधूच्या. तसं त्या वायरमध्ये जसा करंट असतो ना पॉवरचा, तसा साधूच्या आतमध्ये ना तिची शक्ती असते ना, तशी त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये ती पॉवर निर्माण झालेली असते. ताकद निर्माण होते त्या शक्तीची, त्या सत्तेची. आपल्याला कुठे कळते तेवढं? आपली बुद्धिच तेवढी, तो छोटा आणि तो मोठा, त्यामुळे आपल्याला कळत नाही. ही साधूची पॉवर आहे. आणि जातात एक उदाहरण सांगतो, मला आठवलं म्हणून. नाथ महाराजांकडे गावबा नावाचं एक आज्ञा आहे. सारखा त्याचा हे गळायचा, शंभूर गळायचा, त्याच्यात लाळ गळायची, असं मग. आणि त्याला गोड खायची सवय. आता गोड काय करायचं मिळेल ना, म्हणून त्याच्या आईने टाकला नाथ महाराजांकडे आणून, पण सांभाळा याला, सारखं गोड लागलं, मी कुठून देऊ? पण नाथ महाराज श्रीमंत होते म्हणून त्याला सांभाळलं असं नाही म्हणायचं, पण होते. तर म्हणजे ठीक आहे, ठेवा. पण ते पोरगं काय म्हणतं माहिती आहे का नाथ महाराजांना, ते गावबा तर छोटा असं त्या म्हणलं, मी काहीच करणार नाही, मला जर फुकट द्यायचं असं द्या, नाही तर मी आता चाललो. म्हणले बाबा थांब. पण एक आहे मात्र तुम्हाला सांगू का, साधूची जी कटाक्ष नजर असते ना, तरी वाया जात नाही. एखादा जर साधू कोण असताना म्हणलं असतं, काय हे शेंबड्या काय म्हणलं, तर जाणे. त्यांनी पुढचं भविष्य जाणलं होतं. कोणी? नाथ महाराजांनी. कारण पॉवर आहे, आता शक्ती आहे ना, शक्ती मला तेच सांगायचं, त्या शक्तीची पॉवर सांगायची तुम्हाला. आणि म्हणले मी काहीच करणार नाही, तुम्हाला फुलं आणून देणार नाही, तुमची काय पूजा अर्चा करणार नाही, अगरबत्ती लावणार नाही, तुमची देवपूजा करणार, मी काहीच करणार नाही, तर ठेवा मला, नाही तर मी चाललो. म्हणजे थांब.
आणि ज्या टायमाला नाथ महाराजांनी ग्रंथ लिहायला घेतला होता. कोणता? भावार्थ रामायण. अर्धा ग्रंथ झाला, 50% ग्रंथ झाला आणि नाथ महाराजांना चावून लागली की आता आपले निघण्याचे दिवस झाले. निघण्याचे दिवस झाले असं त्यांना वाटलं आणि आता हे काम कोणाकडे तरी सोपवायचं. कृपा कटाक्षाने आलेले आपुले पदी बैसविले आणि काय बापरात कृपा कटाक्षाने आळे आपले पदी बैसविले. जाऊ द्या, पुढचं नंतर बघू. पण आपल्याला जर आपले पदी बैसविले हे सांगायचे मला. साधू संत आपल्या पदावर कसे बसवतात, त्यांच्यामध्ये ती पावर काय करू शकत नाही. तर म्हटले आता जो माझा राहिलेला जो ग्रंथ आहे तो आता कोणीतरी पूर्ण करायचा. त्यासाठी उद्या मी नाव पुकारेन. सगळ्यांना असं सगळ्यांचे कॉलर टाईट, सगळे विद्वान पंडित ज्ञानी सगळे. आणि त्यांचा मुलगा तो काय नाव त्याचं? हरिपंडित. हरिपंडित. ते तर रुसून गेलं होतं बापावरती. म्हणलं तुम्हाला सांगतो मी, हे तुम्ही ते मराठीत सांगू नका लोकांना, कारण ते काय विद्वान म्हणून आलं होतं काशीला जाऊन. काशीला जाण्याची हवस का लोकांना मला काय कळत नाही. हे काय ऐकत नाहीत काशी गेलेले, काशी करून आलेले काय काशीला शिकतात. तिकडे एखादा विद्वान होईल, पंडित होईल, ज्ञानी होईल, पण भक्त होणार नाही. तुम्ही जेवढा म्हणाल तर तुम्ही मला असा अभ्यास करायचा, मला काशीला जायचंय, मला हे करायचंय, विद्वान होईल, पंडित होईल. अभ्यासाने काय होतो? विद्वान होतो, पंडित होतो, ज्ञानी होतो, पण भक्त होणार नाही. कारण भक्त होण्यासाठी त्याच्याकडे प्रेमाची लक्षणं असावी लागतात आणि ती प्रेमाची लक्षणं कोण देत नाही, आपले आपणच आतूनच उद्भवत असतात सहज साधूच्या कृपेने. आणि ती कृपा त्यांच्यावर नव्हती. हरिपंडित आहे तो मोठा पंडित, तो म्हणतो माझाच नंबर लागला. हा ते एकदा रुसून गेलं तर अर्धव ठेवून आलं होतं विषय झाला. आता नाही ते त्यांना काय गमन नाही कोणाला, नाथ महाराजांना. जाऊ ते गेलं ते गेलं, पण आता आईला राहावं होतं का? आई म्हणते आवाज जाऊ द्या, पोर आहे ते चुकायचं, घ्या घेऊन त्यांना. तुला काय कळतं का? परत आणि 1-2 दिवस गेली, आईचं मन राहत नाही, बिवळतच असतं सारखं. नाही जावं करील ते, माफ करून टाका त्याला. गेले हो, गेलं तर आता गेलं बापाला बघितल्यावर त्याची आणखीन कॉलर टाईट. बा मी जिंकलो की नाही, आले की नाही म्हणा न्यायला, माझंच खरं झालं. बाबा ठीक आहे, तुझं खरं. कधी कधी बापाला सुद्धा लेख बनावं लागतो. लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण दे ग देवा. साधू संत लहान होतात, आपल्या भक्तांसाठी त्यांच्या प्रेमापोटी लहान व्हावं लागतं. त्यांची कॉलर टाईट आहे हरिपंडितांची. चला म्हणले मी येईन, पण एक 8 टाइम आहे. म्हणले काय? ठीक आहे, मी 8 मान्य करतो बाबा. तुझ्या आता काय, तुम्ही ग्रंथ मराठी बोलीमधून सांगायचे नाही. आणि ते तिची आता त्यावेळेला कुठली भाषा श्लोकामधून ती चालली होती. कुठली भाषा म्हणते? हा, प्राकृत. हा, तर संस्कृत. प्राकृत नाही, संस्कृतमध्ये म्हणले मी सांगणार. अशी हुशार माणसं असावी लागतात. पण आपल्याला पटकन नाही आठवलं तर लगेच तिकडून उत्तर आलं पाहिजे. बघा दगड्याला लगेच म्हणजे प्राकृत, संस्कृत. तुम्ही प्राकृत म्हणजे संस्कृत. संस्कृताच्या नंतर प्राकृत आली. संस्कृत कळत नव्हतं, संस्कृत भाषा कळेना जाणार, लोकांना कळत नव्हते म्हणून प्राकृत भाषा केली. हा, तर संस्कृत भाषेमध्ये ते म्हणले संस्कृत भाषेमध्ये ग्रंथ मी सांगणार, तुम्ही काही मराठी सांगायचं नाही. म्हणजे माझी इकडे इज्जत कमी होते, पण मी पंडित विद्वान ज्ञानी शिकून आलं, माझी किंमत कमी होती. म्हणजे ठीक आहे बाबा, पण चल येतं कशासाठी? फक्त आईचं मन राखण्यासाठी. आले, रोजच्या पर्यंत बसले. नाथ महाराज बाजूला बसले. इथे
विद्वान पंडित काय हरिपंडित बसले, लागले सांगायला. पहिल्या दिवशी 100 माणसं होती, सांगायला लागले. दुसऱ्या दिवशी 90 माणसं झाली, 10 कटाप. तिसऱ्या दिवशी 70 राहिली, 30 कटाप. चौथ्या दिवशी 50 आली, किती कटाप मोजत जा, 50 कटाप. नंतरच्या दिवशी 30 राहिली, किती कटाप झाली, 70. नंतरच्या दिवशी 10 राहिली, किती कटाप, 90 कटाप. मग पाय धरले नाथ महाराजांची, तुमचंच बरोबर आहे. म्हणले माझं इथं विद्वानगिरी, माझी पंडितगिरी, माझी ज्ञानगिरी ही चालणार नाही. थोडंसं वठावरती प्रेमळ भाषा लागते असावं, आईचं हृदय असावं लागतं, प्रेमळपणा असावं लागतो, सहिष्णुता असावी लागते, तेव्हा लोक ऐकतील ना. आणि ती साधूच्या कृपेनेच ती भाषा येऊ शकते. सहिष्णुता, प्रेमळपणा साधूच्या कृपेशिवाय नाही आहे ना. आपण किती जरी म्हटलं, आपल्यासारखे किती जरी म्हटले, आम्ही त्यांच्यासारखं बोलू बरं का, आपल्यासारखं असे नाही नाही, कारण ती साधूची कृपा करून घेते साधूच्या. आणि आस्थेच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी परिप्राप्तीच्या पवित्री पाहिल्या एखादा का उगाच म्हणणं आहे का ते. करोडोतून शेकडोतून एखाद्याला ती गोष्ट भगवंत प्राप्त करून देतो. अहो तुम्ही आम्ही आपलं भाग्य समजावं की आज आपल्या ह्या नाशिवंत देहाचा भगवंत चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतो. आपल्याकडून लोकांना 4 शब्द सांगायला लावतो, 4 शब्द बोलायला लावतो. त्याचा अभिमान धरू नका बरं. फक्त एवढा अभिमान धरा की हे पशु पक्षी प्राण्यांपेक्षा आपल्याला देह दिलेला आहे मनुष्याचा, आणि त्या मनुष्य देहाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होते, मला 4 शब्द सांगण्यासाठी होते. तेवढा मात्र अभिमान धरा. पण मी कोणाला तरी काय सांगतो, मी कोणाला काहीतरी शिकवतो, तो अभिमान. खूप आपण भाग्य, खूप भाग्य आपलं की भगवंत आपल्यासारख्याची निवड केली भगवंताने. नाही तर कुठेतरी जाऊन पडला असता आता आपला देव, कुठेतरी बेरमारमध्ये पडला असता, कुठल्यातरी एखाद्या रस्त्यावरती जाऊन पडला असता, नाही का. आता ते असे करून डुलत ते काही सरळ येत होत का तरी, नाही का. त्यापेक्षा भगवंताचे उपकार मानावे. तरी उपकार मानतो का आपण? आपलं नुसतं आयुष्य ह्याच्यातच फक्त जातं, ह्याचं काय त्याचं काय त्याचं काय. अरे कधीतरी भगवंतावरती जरा प्रेम करा, कधीतरी भगवंताचे उपकार माना. की ह्या नाशिवंत देहाचा भगवंता तू माझ्याकडून काय भजन बोलून घेतो, माझ्या देहाकडून काय माझ्याकडून गोड बोलून घेतो, काय मला दुसऱ्यांना सांगायला लावतो, असं कधीतरी विचार आणतो का आपण? नाही नाही, कधीतरी वाटावं अंतःकरणापासून वाटावं, नाही. मग तो जो ग्रंथ आहे कुठून आला? मग गावाचं हे झालं, हरिपंडित झालं. हरिपंडित हरिपंडितला वाटलं होतं मला माझ्याकडे जे, त्याच्यावरून आपण तिकडे गेलो होतो. तर हे कोणाचं तसं काम नाही आहे, ते साधूची कृपा व्हावी लागते. साधूच्या कृपेबद्दल सांगायचं होतं आपल्याला. मग सगळी गोष्टी होती, सगळ्यांना वाटत होतं माझा नंबर लागेल. लगेच नाथ महाराजांनी सांगितलं, तो पायरीवर जो गावबा बसला होता ना, गावबा बसलाय, काहीच शिक्षण नाही, एक अक्षर सुद्धा शिक्षण नव्हतं. तो म्हणला पुढचा ग्रंथ पूर्ण करील. मी तो ग्रंथ पूर्ण वाचलेला आहे, जसाच्या तसा. असं वाटतच नाही की गावबाने ग्रंथ लिहिलाय म्हणून. भावार्थ रामायण ग्रंथ पूर्ण वाचलाय, पण असं वाटलं नाही की याच्या पुढचा जो ग्रंथ आहे अर्धा राहिलेला तो गावबाने लिहिलाय, असं वाटलंच नाही. नाथ महाराजांनीच लिहिलं, जणू काही नाथ महाराज बोलतोय असं त्या ग्रंथामध्ये. कोणाची पॉवर आहे? सत्तेची पॉवर. मग ते मला एक सांगायचं होतं, भगवंताच्या साधूच्या शरीरामध्ये जसं वायरीमध्ये जसं ते विद्युत वाहिनी जशी असते, तसं साधूच्या शरीरामध्ये ते ज्ञान, त्याची पॉवर अशी प्राप्त होते, आणि त्याच्यामुळे आपल्यावरती तो परिणाम होतो. नाही तर आपल्यावरती परिणाम असा होणार नाही बोललेले, नुसतं वरवर कोरडं बोलून नाही. साधू बाहेरून जगात इतरांसारखं वावरतोय खरे, इथून आपण गेलो होतो ना, बरोबर ना. साधू बाहेरून जगात इतरांसारखं वावरतोय खरे, परंतु त्याची आतील अवस्था फारच निराळी असते. त्याच्या देहाला कष्ट झाले किंवा दुःख झाले तरी त्याला पत्ता नसतो. तो स्वानंदामध्ये मग्न असतो.
मी देह आहे, या मलिन भावनेचा किंचित स्पर्शही त्याला होत नाही. कधी कधी आपण म्हणतो मळ लागला बरोबर, अरे तो मळ शिल्लक आहे. मी देह म्हणतो हा सर्वात मोठा मळ आहे. एक वेळेला कबीर महाराजांच्या काळामध्ये पूर्वी ते असे बॅकवर्ड क्लासची जी माणसं असायची तर त्यांना जवळ येऊन देत नसायची बॅकवर्ड क्लासला. कबीर महाराजांनी त्यांचे काही शिष्य होते, नदीवरती आंघोळ करून आले आणि बघा भगवंत कधी कधी जर समजा त्या व्यक्तीकडून काहीतरी पुढे करून घ्यायचंय त्या व्यक्तीकडून, तर तिला कधी कुठल्या रूपाने येऊन कधी समजते सांगता येणार नाही. याचा अर्थ त्या क्षणापर्यंत कबीर महाराजांचं ज्ञान अपुरं. तर ती व्यक्ती एकदम घाणेरडे कपडे वगैरे घातलेले असेल, कशावरून जातो ते लक्षात ठेवायचं. उगाच कारणाशिवाय कार्य येत नाही. तर काय विषय चालला होता, या मलिन भावनेच्या किंचित स्पर्श त्याला होत नाही. मलिन म्हणजे काय लक्षात घ्या, मळ म्हणजे काय, हा शरीराला लागणार किंवा कपडे खराब होणं तो मळ नाही. विद्य आहे हा मळ मोठा आहे. तर ती व्यक्ती खराब कपडे वगैरे होते असे आले आणि कबीर महाराज थोडे बाजूला झाले. ते परत जायला लागले त्यांच्याजवळ, परत बाजूला झाले कबीर महाराज. नंतर त्यांनी विचारलं, त्याचे खराब कपडे होते, मलिन होते कपडे. म्हटले मी तुमच्या जवळ देतो, तुम्ही लांब का पळता? तर म्हणले हे तुमचं सगळे मलिन कपडे वगैरे तो माझ्या अंगाला मळ लागेल. म्हणले तो मळ नाही म्हटलं, हा मळ म्हटलं कपड्याने धुवून निघेल, पण तुला जो मळ लागलेला आहे ना तो म्हटलं कधीच निघू शकत नाही. फक्त केवळ आणि केवळ साधूच्या कृपेनेच तो मळ निघून जाईल. त्यावेळेला त्याचे डोळे उघडले कबीर महाराजांचे. मग परत ते संतांना शरण गेले. तोपर्यंत त्यांना ज्ञान होतं, पण पंडिताचं होतं, विज्ञानाचं होतं, शास्त्राचं होतं, पण साधूचं ज्ञान नव्हतं, साधूच्या कृपेबद्दलचं ज्ञान नव्हतं. मी देह आहे बघा बघा, मळ म्हणजे काय, मी देह म्हणता मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी थापटती. म्हणजे जे दोष असतात ना ते ह्याला काय करतात, फाट ठोपडतात त्यांची. म्हणजे आम्हाला राहण्यासाठी तू जागा दिली, नाहीतर आम्हाला कोण विचारणार, दोषाला कोण विचारतं का, चांगल्यालाच विचारतं ना. ते म्हणतात आम्हाला राहण्यासाठी जागा दिली, तेव्हा पाठ ठोपडतात त्याची. या मलिन भावनेचा किंचित स्पर्श त्याला होत नाही. जे जीवनमुक्त आत्मज्ञानी असतात त्यांचे शरीर अंतकाळी राणी पडो किंवा स्मशानी पडो ते धन्यच होऊन जातात. कालच आपला विषय झाला होता की श्रीपाद बाबा बोलले होते की माझा देह कोणाच्या तरी कामाला यावा, पशु पक्षी प्राणी यांच्या कामाला यावा. तसं साधूला पण असं इतर तेच सांगितले त्यांनी, त्यांचा देह कुठं पडला, स्मशानी पडला का रानामध्ये पडला त्याच्याबद्दल त्यांना काही खबर नसते. एखादा साधूचा देह जर कितपत पडला किंवा कुत्र्या मांजरांनी खाला तर अज्ञानामुळे लोकांना त्याचे वाईट वाटते. आलंच त्या साधूचा अंत चांगला झाला नाही असे समजून लोक दुःख करतात. म्हणजे सामान्य लोकांचं मत काय आहे की तो चांगला किंवा वाईट देहाला स्मरून आहे. आले कसं, आणि साधूचं मरण जे आहे ते कशाला स्मरून आहे, आत्म्याला स्मरून. मग ह्यांचं देहाला स्मरून असल्यामुळे ते म्हणतात याचं चांगलं मरण आलं का वाईट मरण आलं. बघा परत पहा, एखाद्या साधूचा देह जर कितपत पडला किंवा कुत्र्या मांजरांनी खाल्ला तर अज्ञानामुळे लोकांना त्याचे वाईट वाटते, पण साधूला काही त्याचं वाईट वाटत नाही, कारण त्याच्यावरती आसक्तीच नसते, माझा नाहीच. त्यामुळे कुत्र्याने काय खाल्लं आणि मांजराने काय खाल्लं मला काय फरक पडतोय, मी जसा आहे तसा आहे. स्वयंप्रकाशित म्हटलं. अजून एक मला आठवलं, तुकाराम महाराजांकडे ती गायवाली बाई आली, तिथे काय बहिणाबाई चौधरी म्हणले तुम्हाला मला गुरु करायचा. ए बाई, मी आतापर्यंत कुणालाही गुरु करून घेतलेला नाही. साधू संतांची वाक्य आम्हाला जरा कुठे चार जर झाले, जरा आम्ही कुणाला अनुग्रह दिला किंवा काय झालं आपल्याला एवढा अहंकार, बापरे आता मी गुरु. अरे मोठ्यातला गुरु बरा, पण तू बरा नाही. तुला अजून आठवतं मी गुरु, म्हणजे गुरुपणा दाखवतो. अरे ज्या क्षणी अनुग्रह त्या क्षणी मुक्त झाला. इथे बंधनच्या आत्म्याला बोलूच नाही, आत्म्याला कसलंच आता बंधन नाही. गुरु
आणि शिष्य हे सुद्धा नाही. बाबा तर म्हणायचे गुरु म्हणजे पहिला अक्षर गु आणि शिष्यामधलं पहिलं अक्षर शी. घाण नाक झाले घाण. गुरु म्हणजे गु आणि शिष्य म्हणजे शी. गुरु शिष्य येतो आदमपणाचे गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण. बघा, गुरु शिष्य म्हणणं हे आधम लक्षण. अरे सगळा आत्मा एक आहे आणि स्वतंत्र वरून गेलो होतो आपण. बघा कशावरून कुठे गेलो हे लक्षात ठेवायचं तर लक्ष देईल. नाही तर उगाच काय होईल, शब्दाची विटंबना होईल. ती नाही करायची. शास्त्राने तसं नाही सांगितलं. पाप लागतं आपल्याला. उगाच काहीतरी मनाचं काहीतरी सांगत बसलं तर तिथे ते करण्यासाठी आपल्याला इथे नाही बसवलेलं. शब्दांची विटंबना करण्यासाठी मुळीच नाही. ते बोलणाऱ्याला पाप लागतं, वाचेला दोष लागतो. म्हणून विनाकारण नाही. कशासाठी गेलो होतो आपण तिकडे? गुरु शिष्य. साधूचा विचार काय असतो? साधूला देहाचा वगैरे काही संबंध नसतो त्याच्याशी. कारण ते स्वतःला काही मानतच नाही. मी शिष्य, मी साधू आहे का, मी गुरु आहे का, काय आहे, काहीच नाही. त्यांना कसंच काय. सहज भागवतामध्ये सांगितलेला सहज अवस्था म्हणजे मुक्ती. तिथं आता मुक्ती पण त्याच्या लक्षात नाहीये आणि मुक्ती पण लक्षात नाही. त्याला सहज अवस्था म्हणतात. मी गुरु आहे हे पण लक्षात नाही. माझे कोणीतरी शिष्य आहेत हे पण लक्षात नाही. त्याला सहज अवस्था म्हणतात. बघा, ही एक साधू संतांनी एक काय 8व्या अध्यायामध्ये ओवी आहे. एक गुरु एक शिष्य एक गुरु आरुडला साच व्यवहार तो मद प्राप्ती करू जाणावया. माझ्या प्राप्तीचा उपाय जाणण्यासाठी एक गुरु एक शिष्य केलेले. त्याच्यात तुझं काय? मोठे गुरुमुखी उदय दिसे. आपण स्वतंत्र काय कशानंतर गेलो होतो तिकडे? बाईनाबाई चौधरी स्वयंप्रकाश म्हणून आपण गेलो. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता काय सांगत होते त्याच्यात? मोठे गुरुमुखे. मोठे गुरुमुखे. काय दिलं गुरुनी? दिलं काय? स्वतःच्या काय खिशातलं काढून दिलं? मोठे गुरुमुखे उदय दिशे. उदय स्वयंचे असेल आणि प्रत्यक्ष पाव लागेल तसे अपयसाया जे आहे ते फक्त प्रगट झालं बाहेर. दिलं काय? तुला वाट दाखवली, सांगितलं बघ तू असं आहे. मग तिथं गुरु पण घेण्याचं कारण काय? आणि शिष्याने तरी शिष्य पण घेण्याचं काय कारण आहे? तू बी राम मी बी राम. आता वेगळं राहिलं कोण? बरीच प्रकरणं आठवतात बरं का. पण आता वेळेअभावी मग काही बोलता येत नाही. आहे नारायण महाराजांनी या नकाला अनुग्रह दिला. त्यांना काही प्रश्न विचारले त्या शिष्याला. आहे असे बरीच प्रकरण आहेत. पण आता काय करा, आले एकदा आहे ना तर त्याच्यासाठी 1-2 तास पुरणार नाही बरं का. जर पूर्ण ते विषय घ्यायचं स्वयंप्रकाशित करता घ्यायचं म्हटलं तर. पण आता आपली तेवढं वेळ पाहिजे. आता ही मंडळी म्हणते एका महिन्यातच झालं पाहिजे. आता असं झालं एका महिन्यात होईल का? नाही, मी एवढ्या दिवसापासून सुरुवात करायला पाहिजे होती. अरे काय तुमचा उणेपणा सांगत नाही. हे काय गेलं शेत संपलं काय? हे पाणी